देवेंद्र फडणवीस इतके आक्रमक होण्याचं कारण आहे महायुतीतील वादग्रस्त मंत्री, त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री। चला सुरुवातीला समजून घेऊयात हे वादग्रस्त मंत्री नेमके कोण आहेत। वादग्रस्त मंत्र्यांच्या यादीमध्ये पहिलं नाव येत आहे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे। कोकाटे आणि वाद काय आहे तो सुरुवातीला समजून घेऊयात। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं कोकाटे यांनी विधान केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली। शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। त्यामुळे महायुतीवर सुद्धा टीका झाली होती। शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट बघतात हे सुद्धा विधान झालं होतं त्यांच्याकडून। त्यानंतर जोरदार टीका ही त्यांच्यावर सुद्धा झाली होती, महायुतीवर झाली होती। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला असं सुद्धा विधान केलं होतं। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती। 1997च्या सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा त्यांना सुनावली गेली होती। 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 2 तासात जामीन मंजूर झाला। यावर सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतला होता।